मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था ढासळते. शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा. गांभीर्याने विचार करण्याचं दिलं आव्हान. बारामती सारखाच विकास मतदारसंघात करणार. सकाळी 6 वाजता सुरू होते काम. पंकजा मुंडे अजित पवारांच्या कामाने भारावल्या. सुप्रिया सुळेंचा तातडीने सैफ अली खान यांच्या कुटुंबियांना फोन. काही मदत करू शकत असेल तर सांगा. कुटुंबियांना दिला दिलासा. राज्यात तापमान अंदाजे 2 अंशांनी वाढ. पुणे, नाशिक, मुंबईत 12 ते 16 तर मराठवाड्यात 18 ते 20 अंशांपर्यंत किमान तापमानाची नोंद. वाल्मिक कराडचे सिम अमेरिकेत रजिस्टर. निवडणुकीच्या काळात या सिम कार्डवरून काही लोकांना फोन केले. तपासात धक्कादायक खुलासे समोर. मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे दिंडवडे. खासदार वर्षा गायकवाड संतापल्या. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर फडणवीसांवर टीका. बीड प्रकरणात खरा नाग अद्याप बिळा. अजित पवार यांच्या नैतिकतेची तर कमालच मानायला हवी. उद्धव ठाकरे गटाची टीका. निलम गोरेसह 8 आमदार अपात्र. सभापती राम शिंदे आजपासून याचिकांवर सुनावणी करणार. सेफवर हल्ला खून नव्हे तर चोरीच्या उद्देशाने हल्ला. घटनेला धार्मिक रंग देण्याची गरज नाही. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची स्पष्टोक्ती. गळके स्वातंत्र्य तुम्हाला लकला. महात्मा गांधींनी अतिरेक्यांकडून हसत मरत पत्करलं. ती स्वातंत्र्याची लढाई. आम्हाला गौरवास्पद आव्हान. सैफ अली खानवर कट्टरवाद्यांचा हल्ला. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला संशय. म्हणाले हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचा अनोखा उपक्रम. 26व्या वर्धापन दिनानिमित्त महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन. सैफ अली खान यांच्यावर हल्ला प्रकरण. मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरू. एन्काउंटर स्पेशलिस्ट दयानायक घटनास्थळी दाखल. राज्यातील 90% पोलीस फुटलेल्या लोकांच्या सुरक्षेसाठी. संजय राऊत. बीडपासून मुंबईपर्यंत कायदा व्यवस्था राम भरोसेच आहे. नाफेडच्या सोयाबीन खरेदीला मुदतवाढ. मात्र बारदान पुरवठा नसल्याने केंद्र मालकांसह शेतकरी हैराण. 25,000 शेतकरी मात्र अडचणीत. अजंठा पेरूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. येथे उत्तम करमणूक तो देश आनंदी. पद्मनी गौरव जीवन गौरव पुरस्कार विजेत्या सई परांजपे यांच्या भावना. दूध भेसळीत दोषी आढळल्यास कारवाई करणार. झिरवाळ. राज्यभर झालेल्या विशेष तपासणी मोहिमेत 1062 नमुने विश्लेषणाची ताब्यात. मुख्यमंत्री कार्यालयीन गतिमानता अभियान. बागलांच्या 10,000 लाभार्थ्यांनी महिना अखेर रेशन. तहसील आवारात नागरिकांसाठी होणार बैठक व्यवस्था. आठवा निष्ठा बळी गेल्यानंतर सोयगाव रोडवर गतिरोधक. तेही अर्ध्या रस्त्यावरच. समस्यांकडे लक्ष देण्यासाठी नागरिकांनी उतरावे लागले रस्त्यावर. लासलगाव शहरातील 1 किलोमीटर पर्यंत सिमेंट रस्त्यावर 100 खड्डे. वाहन चालक त्रस्त. नव्याने चौपदरीकरणाचे काम मंजूर झालेले. काम त्वरित हाती घेण्याची केली जाते मागणी.